नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मे 26 वेतन या तारखेला शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सेवार्थ प्रणालीतील अधिकारी आणि कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 23/4/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 27/3/26 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहार व संवेतन अधिकारी यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एप्रिल 26 देय मे 2026 या वेतन देयक अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच अद्यापही काही प्रशासकीय विभागामार्फत सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहार व संवेतन अधिकाऱ्याच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मे 2026 जून 2026 वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढेही अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण इत्यादी यांना देखील लागू असणार आहे. धन्यवाद.